बारामतीमध्ये एक आगळं वेगळं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. क्रीडाई बारामतीच्या वतीने गृहोत्सव 2026ला सुरुवात झालेली आहे आणि ह्या गृहोत्सवात नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीचं हे प्रदर्शन असणार आहे याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण इथले जे समन्वयक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज हा जो क्रीडाई बारामतीचा गृहोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे, काय ह्याची पार्श्वभूमी आहे आणि कशा पद्धतीने हा गृहोत्सव पार पाडणार आहे? मी क्रीडाई महाराष्ट्राच्या खजिनदार या नात्याने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शहरांमध्ये फिरत असतो. बऱ्याच शहरांमध्ये हे क्रीडाईचे प्रॉपर्टी एक्सपो होत असतात की आमचे जे वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत तिथे क्रीडाईच्या माध्यमातून एक्सपो होत असतात. ते एक्सपो आम्ही बघितले. बारामतीमध्ये आत्तापर्यंत बँकांनी एक्सपो घेतले किंवा छोटे छोटे एक दिवसाचे एक्सपो झाले, पण असा 3 दिवसाचा एक्सपो क्रीडा माध्यमातून आम्ही पहिल्यांदा बारामतीमध्ये करत आहोत. याचं कारण असं की ग्राहक वेगवेगळ्या ठिकाणी घरासाठी चौकशी करत असतात, फिरत असतात. चांगलं घर मिळावं, योग्य घर मिळावं, सुरक्षित घर मिळावं, कुठे आपली फसवणूक होऊ नये, अशा दृष्टीने आम्ही या गृहमहोत्सवामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकल्प, वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असणारी दुकानं, ऑफिसेस, घरं, बंगले, रो हाऊसेस असे सगळे प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ग्राहकाने बघण्यापेक्षा त्या ग्राहकाला एकाच छताखाली आपण उपलब्ध करून देऊ, असा उद्देश याच्या मागे ठेवून हा गृहप्रकल्प आम्ही बारामतीच्या माध्यमातून घेतला, क्रीडाई बारामतीच्या माध्यमातून घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत ग्राहकांना थेट तुमच्याशी संपर्क साधता येणार आहे का? नक्कीच तोच उद्देश आहे की याच्यामध्ये की बिल्डर्स, डेव्हलपर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि ग्राहक ह्यांची समोरासमोर बसून जर काही गोष्टीची एकमेकाच्या जाणून घेतल्या तर तो प्रकल्पाच्यामध्ये सुधारणा करता येतं आणि ग्राहकांनाही कुठल्या प्रकल्पात मला असणार योग्य घर कुठे मिळेल तेही समजू शकतं. या उद्देशानेच आपण ते घेतले आहे. आपण या एक्झिबिशनमध्ये की जे काय आपण अवेअरनेस कॅम्पेन केलं की ह्यात फक्त आपण बिल्डरच्या फ्लॅटच्या किंवा बिल्डरच्या प्रकल्पांच्या जाहिराती न करता आपण ग्राहकांना की तुम्ही कशा पद्धतीने फ्लॅट घ्यावेत आणि फ्लॅट घेताना किंवा कुठलीही रिअल इस्टेटची प्रॉपर्टी घेताना तुम्ही काय गोष्टी बघितल्या पाहिजेत ह्याची अवेअरनेस सुद्धा करण्यासाठी आम्ही गृह उत्सव चालू होण्या अगोदरच आम्ही जे एक क्रीडाई बारामतीचे एक इन्साईट म्हणून आम्ही दर महिन्याला आम्ही एक मासिक काढतो. त्या मासिकाच्या ह्यात आपण ते एक मुद्दे दिलेत की बाबा घर घेताना तुम्ही काय बघितलं पाहिजे, की बाबा रिझर्वेशन आहे का, त्या प्रकल्पाला रिझर्वेशनची आवश्यकता आहे का, जर आवश्यकता नसेल तर ठीक आहे, पण जर आवश्यकता असेल त्यांनी घेतलं आहे का, तो प्लॅन सँक्शन त्यांनी ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडून करून घेतलं आहे का, 7/12 त्याचा व्यवस्थित आहे का, टायटल त्याचं बरोबर आहे का, ते जे काय आहे त्यांनी केलेले सगळ्या गोष्टी नियमात आहेत का, हे त्यांनी बघावं. हा अवेअरनेससुद्धा आम्ही त्या माध्यमातून केला आहे की जेणेकरून ग्राहकाची कुठल्याही फ्लॅट घेताना त्याची फसवणूक होऊ नये आणि त्या फसवणूक होणे म्हणून त्याला जर त्या बेसिक गोष्टी माहिती असेल तर तो कधीच फसणार नाही. ह्या उद्देशाने त्यांचं पण अवेअरनेस आम्ही या माध्यमातून केलं आहे. बारामतीकरांना काय आवाहन कराल तुम्ही? बारामतीकरांना मी आवाहन करेल की हा क्रीडाई बारामतींचा गृहोत्सव 2026 जो आयोजित केला आहे, ह्या गृहोत्सवामध्ये आपल्यासाठी 150च्या आसपास साधारण प्रोजेक्ट आपण याच्यामध्ये डिस्प्ले केलेले आहेत. वेगवेगळ्या डेव्हलपर्सचे, वेगवेगळ्या बारामतीतले, वेगवेगळ्या भागातले ते त्यांनी यावेत, पाहावेत. त्याच जोडीला आपण 3 बँकाही आपल्या गृहोत्सवामध्ये सामील झालेले आहेत की त्यांना कुठे हाऊसिंग फायनान्स पाहिजे असेल तर ते स्पॉट फायनान्स कमीत कमी वेळेमध्ये फायनान्स देण्यासाठी तेही प्रयत्न करतील आणि आम्ही चांगल्यात चांगलं घर देण्याचा प्रयत्न ग्राहकांना करू. त्यामुळे माझी बारामतीतील आणि बारामतीच्या आजूबाजूला 3-4 तालुक्यातील ग्राहकांना आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण अवश्य या गृहप्रकल्पाला भेट द्यावी. म्हणजे आपल्यालाही बारामतीत चाललेल्या गृहप्रकल्पांची माहिती मिळेल आणि आपल्याला जर घर घ्यायचं असेल तर निश्चित आपल्याला चांगलं घर इथं मिळेल याची खात्री आहे.